श्री स्वामी समर्थ सर्वांना। पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षात येणारी ही संकष्टी चतुर्थी आहे। आज 10 सप्टेंबर या दिवशी संकष्टी चतुर्थी आली आहे आणि या संकष्टी चतुर्थीला विघ्नराजा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते। प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते। चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात आणि संकष्टी चतुर्थीला जर का आपण गणपती बाप्पांच्या सेवा केल्या, उपासना केल्या, काही उपाय जरी केले तरी आपल्याला याचं फळ हे 100% मिळत असतं। कारण या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह असतं। त्याचप्रमाणे पितृपक्षात ही संकष्टी चतुर्थी आलेली असल्यामुळे या चतुर्थीला देखील अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे। आपण जरी संकष्टी चतुर्थीचा उपवास करत नसला तरी देखील आपण या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे। त्यांना अभिषेक घालायचा आहे। जास्वंदाचं फूल, दुर्वा, हळदी, कुंकू, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा खडीसाखरेचा मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि अगदी साधा सोपा उपाय बघणार आहोत की ज्या उपायामुळे आपल्या अनेक अडचणी या नष्ट होणार आहे। मग तुमची समस्या कुठली पण असू द्या, घरात जर का खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असतील, घरात मोठ्या प्रमाणात वाद होत असतील, क्लेश होत असतील, कुठली कामं होत नसतील, ज्यावेळेस घरात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा असते त्यावेळेस घरातली बरीच कामं होता ही होत नाही, बऱ्याच अडचणी येतात, अडथळे येतात, मुलं किरकिर करतात किंवा मुलांना दृष्ट लागते, घराला दृष्ट लागते, नजर लागते, घरात काही दोष निर्माण होतात। अशा अनेक समस्यांसाठी तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी करू शकतात। हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आणि पहा, संध्याकाळी महिलांना वेळ थोडाफार असतोच, नाही असं नाही। आपण संध्याकाळी ज्यावेळेस दिवाबत्ती करतो, लक्ष्मी येण्याची ज्यावेळेस जो टायमिंग असतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे। अत्यंत प्रभावी असा उपाय आहे, आपण आवर्जून करायचा आहे। कारण ही चतुर्थी या पितृपक्षात आलेली असल्यामुळे पितृपक्षात आपण सलग 15 दिवस आपल्या पूर्वजांची सेवा करत असतो। आपल्या पितरांना तृप्त करून घेण्यासाठी रोज दीपदान करतो, काही ना काही उपाय करत असतो। त्यात आज आपल्याला हा छोटासा उपाय सुद्धा करायचा आहे। बघा, संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ह्या 2 वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे। यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील, आपले संकट, आपले विघ्न, आपल्या घरातील ज्या निगेटिव्ह ऊर्जा असतील ह्या संपुष्टात येतील। आता उपाय कधी करायचा? उपाय तुम्ही संध्याकाळी 5 नंतर रात्री 9 ते 10 पर्यंत हा उपाय तुम्ही करू शकतात। ह्या उपायासाठी तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा आहे। कापूर घेताना तो भीमसेनी घ्यायचा आहे। जर का भीमसेनी कापूर नसेलच तर उपाय करायचा नाही का? तर तसं नाही, तुमच्याकडे जो पण कापूर असेल त्याच्या तुम्ही 3 ते 5 वड्या तुम्हाला घ्यायच्या आहे। आता कापरासाठी आपण नेहमी एक भांडं वापरतो, मोठी पंती तुम्ही घ्या, तुमच्याकडे कापराची दाणी असेल, कापूर प्रज्वलित करण्याचं काही भांडं असेल तर ते घ्या। आपल्याला हे भांडं घेऊन देवघरासमोर बसायचं आहे। सर्वात अगोदर देवाला दिवा लावायचा आहे। चतुर्थी असल्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे, देवघरात दिवा लावायचा आहे। एक तुळशीला देखील आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर संकष्टी चतुर्थी आहे, पहा, जर का रोज तुम्हाला तुमच्या पितरांसाठी संध्याकाळी दीपदान करणं शक्य असेल तर रोज करा, आणि रोज करत नसाल तर आज चतुर्थीच्या दिवशी आवर्जून आपण आपल्या घराच्या बाहेर एक दिवा आपल्या पूर्वजांसाठी लावायचा आहे। दिवा कसा लावायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे। यासाठी देवघरासमोर बसायचं, बसायला आसन घ्यायचं, कापूरदाणी किंवा मोठी पंती घ्यायची, यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला कापराच्या 5 वड्या टाकायच्या आहे। भीमसेनी कापूर असेल तर 2 ते 3 त्याच्या वड्या टाका। त्यावर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्यावर तुम्हाला अखंड फूल असलेल्या 2 लवंगा टाकायच्या आहे। लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि कापरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते, घरातलं वातावरण शुद्ध करण्याची ताकद असते। यामुळे घरात असलेली निगेटिव्हिटी ही संपून जाते, नकारात्मकता संपून जाते। आता निगेटिव्हिटी ही आपल्याकडूनच, आपल्या घरातील व्यक्तींकडूनच आपल्या घरात आलेली असते, ती पूर्णपणे घालवण्याचं काम
कापूर करत असतं. त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये, प्रत्येक उपायामध्ये, प्रत्येक वेळेस आरती करताना देखील कापराचा वापर केला जातो. तुम्हाला कापूर घ्यायचा आहे, थोडीशी पिवळी मोहरी घ्या, 2 अखंड फूल असलेल्या लवंगा घ्या आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला देवघरासमोर बसून तिथे प्रज्वलित करायच्या आहेत. नुसत्या प्रज्वलित करायच्या नाही तर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. आपल्याला मंत्र ओम विघ्नहर्ताय नमः हा म्हणायचा आहे. गणपती बाप्पांचा मंत्र आहे. या मंत्राने आपली विघ्न हे दूर होतात आणि तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. खरंच आपले विघ्न दूर होण्यास मदत होतात. कारण ज्यावेळेस आपण काही सेवा करतो, दिवाबत्ती करून, देवांची पूजा करून काही उपाय करतो आणि त्यांच्या तिथीला हे उपाय करतो, त्यावेळेस आपल्याला त्याची 100% रिझल्ट बघायला मिळत असतात. त्यामुळे तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत कंटिन्यू म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ही कापूरदानी किंवा हे भांडं उचलून तुमच्या घरात संपूर्ण फिरवत तुम्हाला उंबरठ्यावर न्यायचं आहे. उंबरठ्यावर थोड्या वेळ ठेवायचं आणि पुन्हा तिथून उचलून आणून आपल्याला हे भांडं देवघरासमोर ठेवायचं आहे. जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायचा आणि ज्यावेळेस यातला कापूर संपूर्ण जळणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे थंड झाल्यानंतर तुम्हाला याच्यात पाणी टाकून कोणत्याही झाडाच्या बुडाशी तुम्हाला हे ओतून द्यायचं आहे. यानंतर आपल्याला विघ्नहर्ताला म्हणजेच गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तुमची काही संकट असतील, तुमचे काही प्रश्न असतील, ते प्रश्न तुम्हाला सांगायचे आहे, संकट सांगायचं आहे, तुमच्या काही समस्या असतील त्या दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आणि हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी करायला चालू करा आणि ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायला चालू करा. याने नक्कीच तुमच्या घरातील वातावरण हे सकारात्मक होईल. घरातलं वातावरण ज्यावेळेस सकारात्मक होतं त्यावेळेस घरातील माणसांचे विचार देखील पॉझिटिव्ह राहतात आणि कापरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मकता म्हणजेच पॉझिटिव्हिटी असते. घरातलं वातावरण शुद्ध करण्याची ताकद असते. घरातली निगेटिव्हिटी शोषून घेण्याची ताकद असते. ज्यावेळेस घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी संपते त्यावेळेस घरात माता लक्ष्मी देखील प्रसन्न राहते. घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपण ह्या पितृपक्षात दररोज संध्याकाळी केला तरी चालेल, परंतु आज संकष्टी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये ओम गणपते नमः नक्की लिहा. धन्यवाद.